नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 16 एप्रिल 2026. मित्रांनो, आज गुरुवारी दुपारी भारतीय हवामान विभागाचा दीर्घ पल्ल्याचा मित्रांनो 4 आठवड्याचा तापमानाचा अंदाज आलेला आहे. पुढील 4 आठवडे कसं तापमान असेल त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. जवळपास मित्रांनो इथं 17 एप्रिल ते 23 एप्रिल, 24 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आपल्याला दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात सरासरी वाढ संभवत आहे. मित्रांनो, पुढील 5 दिवस आजपासून राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत आहे, असा सुद्धा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, 1 मे ते 7 मे आणि 8 मे ते 14 मे पर्यंत सुद्धा उष्णतेची लाट हा अंदाज कायम आहे. म्हणजे जरी लाट नसल्याच्या चढ उतार तापमानात असतो, परंतु एकूण जर आपण मेचा महिना पाहिला तर 14 मे पर्यंत राज्यासह देशात उष्णतेची परिणाम किंवा उष्णता अधिक राहील हे आपल्याला या 4 आठवड्याच्या अंदाजावरून स्पष्ट होते. तर मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा हा भाग का तापत आहे, त्या पाठीमागची कारणे मीमांसा आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्र परिवाराला यामध्ये जोडा. मित्रांनो, तत्पूर्वी आपण महाराष्ट्राचं स्थान नेमकं या भारतामध्ये कसं आहे ते आपण पाहू. मित्रांनो, या ठिकाणी 20° अक्षवृत्त आहे नॉर्थ, 20° अक्षवृत्त. याच्या पुढे जर आपण गेलो तर 23°30' अक्षवृत्तावरून मित्रांनो कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि जेव्हा कर्कवृत्त भारताच्या मध्यातून आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून गेलेलं आहे, यामध्ये मित्रांनो ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या या राज्यातून हे कर्कवृत्त गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या मित्रांनो अति उत्तरेकडला जो भाग आहे त्या भागाला ते लागून गेलेलं आहे. या सर्व कारणामुळे कर्कवृत्तावर सध्या सूर्याचं मित्रांनो उत्तरायण चालू आहे आणि यामुळे सूर्याची किरणे ही लंबरूप सरळ यावर काय पडत असल्या कारणानं संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळला जात आहे. यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा हा भाग जास्त आहे. याच्या पाठीमागची काही कारणं आहेत. दीर्घकालीन कोरडे हवामान हा एक त्याच्या पाठीमागचा कारण आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कुठल्या भागांना याचा फटका बसणार आहे. महाराष्ट्रातला जो हा उत्तरेकडला जो भाग आहे मित्रांनो, हा कर्कवृत्त त्याच्यावरून गेलेला आहे आणि त्यामुळे या भागाला आपल्याला त्याचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो, आपण काय सांगत होतो की दीर्घकाळ कोरडे आणि उष्ण वारे हे पाकिस्तान आणि वायव्येकडील भागातून येत असल्या कारणानं त्यामध्ये ओलावा फार कमी आहे. त्याचबरोबर तापमान उष्ण आणि कोरड्या भागातून ते येत असल्या कारणानं हीट वेव्हचं प्रमाण आपल्याला जाणवत आहे. दुसरं एक कारण आहे अँटी सायक्लॉनच्या काळात मित्रांनो महाराष्ट्रात सध्या अँटी नावाचं एक सिस्टीम चालू आहे आणि त्यामुळे हवा शांत आहे, स्थिर होते आणि या कारणामुळं महाराष्ट्रात दीर्घकाळ आपल्याला तापमानाचा सामना करावा लागतो. हे एक त्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे. दुसरं आहे भौगोलिक स्थान. मित्रांनो, आपण जर भौगोलिक स्थान जर पाहिलं तर आपल्याला ज्या पद्धतीनं रत्नागिरी असेल, ठाणे असेल, मुंबई वगैरे हा जो भाग आहे यांना समुद्र सानिध्य जवळ आहे. हे समुद्राला लागून अगदी पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल हा पट्टा मित्रांनो यांना समुद्र जवळ असल्या कारणानं या ठिकाणी तापमान थोडंसं कमी आहे. सध्या कोकणात दमट आणि उष्ण तापमान आहे, परंतु नेहमी मराठवाड्यापेक्षा या ठिकाणी तापमान कमी असतं. मित्रांनो, पण मराठवाड्याचा हा जो भाग आहे यामध्ये पूर्व विदर्भ सुद्धा आला. या भागात याच्या चारही बाजूनं जमीन आहे, कुठेही समुद्र नाही. त्यामुळे
दीर्घकाळ या ठिकाणी कोरडे आणि उष्ण वारे वाहतात आणि त्यामुळे या भागात हिटवेव्ह सारखी परिस्थिती म्हणजे तापमानात वाढ ही आपल्याला संभवत असते. हे त्या पाठीमागचं कारण आहे. दुसरं एक कारण आणखी असं आहे, निरभ्र आकाश. सध्या जर आपण महाराष्ट्रातली जर स्थिती पाहिली, एकूण भारतातली जर स्थिती पाहिली, तर संपूर्ण आकाश निरभ्र आहे आणि निरभ्र आकाशाच्या काळात सूर्यकिरण पृथ्वीवर पडण्यासाठी ते कुठलाही अडथळा राहत नाही आणि मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ होत असते. मित्रांनो, जळगाव जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला तर मित्रांनो पृथ्वीवरील सर्वात तापमान, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी आहे, नांदेड सुद्धा आहे, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या संपूर्ण पट्ट्यामध्ये मित्रांनो सध्या उष्णतेची लाट आहे. पुढील 5 दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा आणि सावध राहा. आणखी एक कारण आहे यामध्ये मित्रांनो, शहरीकरण. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचं वेग वाढलेला आहे. रस्ते झालेले आहेत, इमारती आहेत, काच आहेत आणि वृक्षांचे प्रमाण कमी झालेलं आहे. या सर्व कारणामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग हा अधिक उष्ण होत आहे. लक्षात घ्या, म्हणजे काँक्रिटीकरण हे सुद्धा या तापमान वाढीच्या पाठीमागचं कारण आहे. त्यानंतर मित्रांनो, रेड शॅडो झोन. रेड शॅडो झोन जो आहे हा असा आहे की दीर्घकाळ हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. सह्याद्रीचा पर्वत मित्रांनो या ठिकाणी गेलेला आहे. सह्याद्रीचा पर्वतरांग आणि सह्याद्रीच्या पूर्व बाजूला हा भाग येतो. हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या ठिकाणी कमी पाऊस असतो आणि कमी पावसामुळे जमिनीतला ओलावा कमी होतो, शोषला जातो, उष्णतेमुळे शोषला जातो आणि त्या ठिकाणी दीर्घकाळ आपल्याला तीव्र उन्हाळ्याची जाणीव होत असते. म्हणजे हा एक त्या पाठीमागचा आहे. उन्हाळा हा जास्त काळ या ठिकाणी असतो. मित्रांनो, सह्याद्रीचा पूर्व भाग हा पर्जन्य छायेचा झोन आहे. ही सर्व कारण आपला विदर्भ आणि मराठवाडा तापण्यासाठी आहेत. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण भारतीय हवामान विभागाला फॉलो करा. धन्यवाद.